महिन्यांपासून बँड कलाकार लोकांवर उपासमारीची वेळ आल्याने गांधी चौकातील श्रीराम बँड कलाकार आणि इतर कलाकारांनी दुपारी बँड कलाकार वेशात आणि साहित्य सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। देशात कोरोनाचा सावट असताना शासनाने गेल्या 3 महिन्यांपासून लग्न हॉल बंद करण्याचे आदेश दिले। यामुळे वाजंत्री कलाकार आणि कुटुंबात असलेल्या सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। 3 महिन्यांपासून वाजंत्रींचे कोणतेच काम नसल्याने श्रीराम बँड कलाकार आनंदनगर येथील संतोष सुरेश वानखडे आणि माता खिडकी येथील रहिवासी विठ्ठल इंगळे यांचा मृत्यू झाला आहे। या दोघांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली। शासनाने बँड कलाकारांना आर्थिक मदत द्यावी, जसे शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे तशीच कलाकारांना सुद्धा आर्थिक मदत द्यावी या मागण्या घेऊन अनेकदा निवेदन शासनाला सादर केले, मात्र शासनाने कोणतीच दखल न घेतल्याने शेवटी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। बँड कलाकारांनी गणवेश तसेच बँड साहित्य सोबत घेऊन आंदोलन करून शासनाने लक्ष वेधून घेतले। त्यांच्या निवेदनामध्ये मातंग समाजातील पांढरे पोशाख घालून काही व्यक्ती बँड कलाकारांच्या नावावर मंत्री अधिकारीकडून पैसे वसूल करीत आहेत, अशा मजकुरांचं निवेदन सुद्धा सादर केले। रिटायर पोलीस वाला एसआई आहे। माझं नाव काय आहे, माझं नाव मी श्रीराम बँडचे कामं करतो। माझ्याकडे 40 कर्मचारी आहेत, 40 लोक कामं करतात माझ्याकडे। गेल्या 3 महिन्यापासून असे अमरावती जिल्ह्याचे भरपूर लोक आहेत। आम्ही जवळजवळ कमीत कमी 5000 बँड आहे अमरावती जिल्ह्यात। या 5000 लोकांमध्ये साहेब आम्हाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा या आजच्या सरकारनं आम्हाला मदत केली नाही, अशा सरकारचा निषेध आहे एक। आणि ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला आजपर्यंत जे 5 अर्ज दिले आम्ही गेल्या मार्च महिन्यापासून, त्या 5 महिन्यापासून आम्हाला एकही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही आणि एक कागदाचा तुकडासुद्धा दिला नाही। एक आतापर्यंत कागदाचा तुकडा दिला नाही। आमचे 3 कर्मचारी मरण पावले आतापर्यंत, बँड कर्मचारी, त्यांचे सुद्धा या अर्जामध्ये नाव दिलेले आहे। आणि कोणा तारीखला अर्ज दिला आहे, राज्यपालांना, मुख्यमंत्री महोदयांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना, RDC साहेबांना जेवढे अर्ज दिलेले आहेत त्या या अर्जामध्ये तारखा दिलेल्या आहेत। मी स्वतः विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।